नमस्कार. मी अशोक डोंगरे. सामाजिक लोकशाही अभिव्यक्ती या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत करीत आहे. मित्रांनो, त्याच्या महाराष्ट्राच्या होऊ घातलेल्या ज्या निवडणुका आहेत त्या निवडणुकीच्या संदर्भामध्ये महाराष्ट्रामध्ये एक वातावरण निर्माण झालं होतं आणि फार मोठं फॅक्टर, तर त्या फॅक्टरचं नाव आहे जरांगे पाटील. आणि सतत पूर्ण महाराष्ट्रभर काय देशभर अशी एक चर्चा चालू होती किंवा जरांगे पाटलांचे किती माणसं, किती उमेदवार निवडणुकीच्या रिंगणामध्ये राहतील. आणि जवळपास 150च्या जवळपासचा आकडा निवडणुकीच्या रिंगणामध्ये राहील अशा प्रकारची परिस्थिती होती. आणि मग प्रत्येक जो उमेदवार होता ज्यांनी फॉर्म जे भरले, तर तो प्रत्येक उमेदवार जो होता तो जरांगे पाटलाला जाऊन भेटायचा आणि जरांगे पाटलाला म्हणायचा की माझी उमेदवारी निश्चित करा आणि मी या मतदारसंघातून आहे, मी त्या मतदारसंघातून आहे. अशा प्रकारचं त्यांनी जरांगे पाटलाला जाऊन म्हणजे जेवढे राजकीय लोक होते किंवा नॉन राजकीय जे दुसरे जे काही कार्यकर्ते होते असे लोकसुद्धा जाऊन त्या ठिकाणी जरांगे पाटलाला भेटले. आणि हा भेटण्याचा जो सिलसिला आहे, तो भेटण्याचा जो त्या ठिकाणी त्यांचं जे असं चालूच राहिलं. परंतु 3 तारखेला फार मोठा निर्णय होणार आहे आणि जरांगे पाटील उमेदवार हे जे आहेत जाहीर करणार आहेत अशा प्रकारचे जे काही चर्चा होत्या. परंतु त्या चर्चा झाल्याच्यानंतर जरांगे पाटलांनी 3 तारखेला माघार घेतली. आणि माघार घेतली तर माघार का घेतली या अंतर्गत बी पूर्ण महाराष्ट्रभर चर्चा व्हायला सुरुवात झाली किंवा जरांगे पाटील यांनी माघार घेतली, याच्या पाठीशी कोण आहे अशा प्रकारचं एक चर्चा सुरुवात झाली. किंवा यांच्या पाठीशी शरद पवार जे आहेत राष्ट्रवादीचे ते आहेत का किंवा एकनाथ शिंदे आहेत का, अशा प्रकारच्या एक अशा चर्चा सुरू झाल्या. परंतु तसं काहीही नाही. असं काही शरद पवार किंवा एकनाथ शिंदे वगैरे ही जी आहे फार मोठी जी प्रस्थापित मंडळी आहे, तर ही काय जरांगे पाटलाच्या पाठीमागं नाही मला असं वाटते. कारण जरांगे पाटलाची चळवळ ही सामाजिक चळवळ आहे, आरक्षणाची चळवळ आहे. आणि जी आरक्षणाची चळवळ असल्यामुळे आज मराठा समाजामध्ये जो उत्साह होता, जो मराठा समाजामध्ये किंवा आपल्याला उमेदवार जरांगे पाटील देतील आणि आपले उमेदवार आपण निवडून आणू अशा प्रकारचा त्यांच्यामध्ये जो उत्साह होता, तर तो उत्साह फार कमी लोकांमध्ये होता. कमीमध्ये कसं, त्याचं कारण असं आहे की मराठा समाजात 4 गट आहेत. आता या 4 गटामध्ये एक शरद पवार साहेबांचा गट आहे, एक अजित पवार साहेबांचा गट आहे, एक शिंदे साहेबांचा गट आहे. आणि हे जे 3-4 गट जे आहेत, अजित पवार साहेबांचा गट आहे, असे हे 3-4 जे गट आहेत, तर या गटामध्ये काम करणारी जी ही प्रस्थापित जी मराठा समाजाची जी मंडळी आहे, तर ही वेगवेगळ्या गटामध्ये काम करते. आणि दुसरी गोष्ट, जे जरांगे पाटलाला जाऊन किंवा आम्हाला उमेदवारी द्या म्हणणारा जो हो 3रा वर्ग जो होता, तो नवीन झालेला वर्ग होता. आणि तो वर्गाला असं वाटत होते की ही जी प्रस्थापित मंडळी आहे, ज्यांची 4 गट आहे, शरद पवार साहेब असो की अजित पवार साहेब असो की शिंदे साहेब असो किंवा हे जे 4 गट आहेत समजा, तर ह्या 4 गटांच्या लोकांकडे काय आपल्याला स्थान मिळत नाही आणि त्यांना राजकारणामध्ये जायचं आहे. म्हणून जे 5वा जो त्यांचा जे गट होता की बा आपण जाऊन त्या ठिकाणी जरांगे पाटलाकडून जर उमेदवारी जर मिळाली आपल्याला, तर आपणही सत्तेत जाऊ शकतो, अशातली एकंदर ती परिस्थिती होती. परंतु जरांगे पाटलांनी ज्यावेळेस माघार ही जी घेतली आणि माघार घेतल्यामुळं त्याच्यामध्ये फार म्हणजे विचारपूर्वक निर्णय घेतला. मी खरं म्हणजे जरांगे पाटलाचं स्वागत करतो. कारण कसं आहे की कोणत्याही प्रकारचं जर राजकारणामध्ये उतरण्यासाठी चळवळ तर लागतेच, त्याच्यानंतर संघटनसुद्धा लागते. आणि संघटन लागल्याच्या नंतर राजकारणामध्ये जर तुम्हाला सत्तेत जायचं असेल तर तुम्हाला एक राजकीय पक्षसुद्धा लागते. कारण राजकीय पक्ष असल्याशिवाय तुम्हाला राजकारणामध्ये पाऊल ठेवता येत नाही. आता आपले उमेदवार जर आपण समजा हे अपक्ष उभे केले आणि त्या अपक्ष उमेदवाराला समजा ते कदाचित जरांगे पाटलाच्या म्हणण्यावर निवडूनही जरी आले असते,
तर त्यांना उद्या इथले जे प्रस्थापित आहेत हे आपल्याकडे खेचून घेण्यासाठी किंवा ओढून घेण्यासाठी हे तर प्रयत्न करतच होते. आणि ते पक्ष नसल्यामुळे त्यांना कोणत्याही पक्षात जाण्यासाठी कोणतं बंधनकारक नव्हतं. मग जरांगे पाटलांनी दिलेल्या उमेदवारानं समजा ते जर इकडच्या तिकडच्या पक्षात प्रस्थापितानं जर ओढून घेतले असते आणि ते जर इकडं तिकडं गेले असते तर जरांगे पाटलाच्या आंदोलनाचा काही फायदा झाला नसता, ते फॅक्टर खतम झालं असतं. पण जरांगे पाटलांनी त्याच्यामध्ये फार 2 गोष्टी फार चांगल्या केल्या. एक तर ओबीसी समाज नाराज नाही झाला. त्यांनी जर उमेदवार दिले असते तर ओबीसी समाज नाराज झाला असता. कारण ओबीसीच्या पाठीशी जी इथली जे भाजपवाले जी मंडळी आहे तर ते त्यांचे जे, आता मला एक सांगा तुम्ही, ओबीसीच्या नावावर पूर्ण भारतामध्ये इलेक्शन लढवणारी भारतीय जनता पार्टी, आता ही भारतीय जनता पार्टी ओबीसीच्या नावावर इलेक्शन लढवते. आता आमचे गुजरातचे नरेंद्रभाई मोदी प्रधानमंत्रीजी, आता यांनी ओबीसी स्वतःला 2000मध्ये करून घेतलं आणि या देशामध्ये 2014ला ते ओबीसीच्या नावाखाली सत्तेत आलेले 10 वर्ष सतत सत्ता उपभोगत आणखीन 2024मध्ये टेकओव्हर सरकार बनवली. म्हणजे ओबीसीच्या नावाखाली त्यांनी जे आहे तर आतापर्यंत सत्ता भोगलेली आहे. आणि आता या महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीसजी यांनीसुद्धा ओबीसी कार्ड खेळायला सुरुवात केलं. मग मराठा विरुद्ध ओबीसी अशा प्रकारची रणनीती खेळण्यात आली. आता तर मराठा विरुद्ध ओबीसी म्हणजे आता मराठा ओबीसी एकच आहेत. मराठा आणि ओबीसी दोघं सोयरे आहेत आणि हे दोघं एकच आहेत. यांच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा बदल नाही आहे, कारण दोघाचे सोयरे एकच आहेत. मी मागच्या एपिसोडमध्ये तुम्हाला सांगितलं किंवा आता जे विदर्भातले ओबीसी आहेत त्यांचं सोयर पण मराठवाड्यातल्या मराठ्यांशी आहे. आणि मग ही यांचं सोयर सुतक हे जमलेलंच आहे. पण मराठा ओबीसी हे काही दूर नाही, तर ही एकच आहेत. मराठा ही जात नाही आहे, मराठा ही सुद्धा कुणबीच आहे आणि ओबीसी जे विदर्भातले हे कुणबीच आहे. आणि हे जे मराठा आणि ओबीसी ही एकच आहे, त्यांची जात कुणबीच आहे, ती शेतकरी आहेत. हे सर्व ऐतिहासिक आहे, सगळ्याला माहीत आहे. परंतु याच्यामध्ये ओबीसी आणि मराठा वाद घालण्याचं काम त्यांनी केलं. मग आज जरांगे पाटलानं जो निर्णय घेतला त्या अंतर्गत आज मराठा आणि ओबीसीमधला जो भाईचारा, जो सोयीरपण, जे सोयीरसूतक होतं ते आज जशाला तसं कायम राहिलं. आणि जसं जरांगे पाटलानं सांगितलं की बा तुम्हाला कोणाला पाडायचं ते पाडा, तुम्हाला कोणाला निवडून आणायचं ते आणा, अशा प्रकारची परिस्थिती तुम्ही हे जनतेवर सोडून दिली त्यांनी. किंवा आता जनतेला सांगितलं की तुम्हाला काय करायचं ते करा. मी माझं जे आंदोलन आहे हे सामाजिक आंदोलन आहे, आरक्षणचं आंदोलन आहे आणि मराठ्यांना आरक्षणच्या अंतर्गत त्याला न्याय मिळवून देण्याचं जे आंदोलन आहे तर ते माझं आंदोलन चालूच राहील. आणि जर जरांगे पाटलांनी जरी माणसं उभे केले असते, ते जर माणसं उभे करून त्या ठिकाणी जर ते उमेदवार प्रस्थापिताकडे जर समजा ते गेले असते तर जरांगे पाटलाला त्याचा काही लाभ झाला नसता. म्हणून जरांगे पाटलानं माघार घेतली आणि ओबीसी आणि मराठा समाजामध्ये सलोखा जो आहे तो कायमचा ठेवला. आता प्रश्न एक आहे की आज जे भारतीय जनता पार्टीवाले सांगतात की बा आम्ही ओबीसीच्या बाजूला आहे, मराठ्याचे बी आम्ही मराठ्यांनासुद्धा आरक्षण देण्यासाठी प्रयत्नशील आहो आणि ओबीसी समाजावर अन्याय होऊ देणार नाही, अशा प्रकारची जी काही ते भारतीय जनता पार्टीची जी खेळी आहे तर ही जी खेळी आहे ती आता समाप्त झाली. कारण आता सर्व मराठा समाजाला हे रान मोकळं झालं, त्याच्यानंतर तुमच्या ओबीसी समाजाला. आणि ओबीसी विरुद्ध जो मराठा यांचा जो डाव होता तो आता समाप्त झाला आणि जरांगे पाटलांना तो हाणून पडला. आता बोलायला कुणालाही सुद्धा वाव नाही. पण आता प्रश्न असा आहे की जे मराठा समाजाचे लोक किंवा ओबीसीचे जे लोक आहेत तर हे जे आज जे मतदार आहेत तर यांच्या मनावर राहिले की आता मतदान कुणाला करायचं आणि कुणाला नाही करायचं, महायुतीला करायचं का महाविकास आघाडीला करायचं का कुणा एखाद्या चांगला उमेदवार पाहून त्यांना करायचं. आता अशा प्रकारची परिस्थिती निर्माण झालेली आहे. परंतु महाराष्ट्रातली जी जनता आहे, जी भारतीय जनता पार्टी ओबीसीच्या पाठीमागं राहतो म्हणती, तो ओबीसी बी हा शेतकरीच आहे, मराठा बी शेतकरीच आहे. आता ओबीसीला काय फार मोठ्या जास्त सवलती तर काय भारतीय जनता पार्टीनं दिलेल्या नाही. आता त्यांनी काय त्याच्या सोयाबीनला काय
3200 रुपयापेक्षा काय फार मोठं काही 5,000 10,000 काय भाव दिलेला नाही. त्याच्या कापसाला काय ओबीसीच्या दिलेलं नाही. ओबीसीच्या पोरांना काय नोकरीमध्ये ताबडतोब काय त्यांनी फार जागा दिल्या नाहीत. त्यांची काय बेरोजगारीसुद्धा हटवलेली नाही. म्हणजे ओबीसीचे प्रश्न तेच आहेत आणि मराठा समाज जे मागणी करते त्यांचे प्रश्न तेच आहे. बेरोजगारीचा प्रश्न आहे आणि त्याच्यानंतर बेकारीचा आहे, शेतकऱ्याचा आहे, शेतकऱ्याच्या मालाचा आहे, त्याच्या कर्जमाफीचा आहे. असे तर प्रश्न एकच आहेत. ओबीसीचे तेच आहे आणि त्याचे. बरं, ओबीसीच्या पेक्षा जे इतर जे जाती आहेत, आता जसं जरांगे पाटलानं सांगितलं की मराठा समाज हा एकट्या जातीवर निवडून येत नाही, त्याला मुस्लिम आणि दलिताची जोड लागते. आणि दलित आणि मुस्लिम म्हणजे लागल्याच्या नंतर जसं की मुस्लिम आणि दलित हे दोन जर समजा आपल्यासोबत आले तर महाराष्ट्रामध्ये आपण निवडून येऊ शकतो. ठीक आहे, मराठा समाजाचं बरंच काही ठिकाणी वर्चस्व आहे, ज्यांचं 1-1 लाख मतदान आहे आणि त्या मतदानामध्ये मराठ्याचे सुद्धा आमदार निवडून येऊ शकतात. असं नाही की बरेच सारे मतदार आहेत जिथे 1-1 लाख मतदान आहे आणि तिथे निवडूनसुद्धा येऊ शकतात. परंतु ते आणण्यासाठी जरांगे पाटलांनी जे डाव ओळखलेला होता की हे मराठा समाज हे 4 जे यांचे जे फॅक्टर आहेत, शरद पवारांचं जे फॅक्टर आहे, अजित पवारांचं आहे, शिंदेचं आहे, उद्धव ठाकरेचं, अशा प्रकारचे जे ते वाटलेले जे मराठा आहेत ही एकत्र आले पाहिजेत ना. कारण हे प्रस्थापित मराठा आहेत. आता हे यांना म्हणतो की आपण निजामी मराठा, जसं की यांना निजामी मराठा आणि एक गरीब मराठा. आता हे जे प्रस्थापित जो मराठा आहे, जो राजकारणामध्ये बऱ्याच वर्षापासून आहे, त्याचा बाप मंत्री, त्याचा बाप मुख्यमंत्री, त्याचं पोरगं मंत्री, त्याचं पोरगं मुख्यमंत्री, त्याचं पोरगं आमदार, अशा प्रकारचं आहे. आणि हे सगळे जे मराठे आहेत, हे जे मराठे आहेत हे पैसेवाले मराठे आहेत. त्याला गरीब मराठ्याशी काय देणं घेणं नाही. आता हे गडीवरचे आणि माडीवरचे मराठे आहेत, हे देशमुख मराठे आहेत. कारण ह्यांच्याकडं कसं आहे, साखर फॅक्टरी आहेत, यांच्याकडं हे शिक्षण सम्राट आहेत, साखर सम्राट आहेत. हे गडीवरचे आणि माडीवरचे हे राजकारणामध्ये गब्बर आहेत, पैशानं सुद्धा गब्बर आहेत. हे अशा प्रकारचे जे हे पैसेवाले जे मराठे आहेत, ह्यांना ओबीसीच्या आरक्षणाची गरज नाही. कारण ह्यांच्या पोरांना जर शिकवायचं असेल तर मोठ्या मोठ्या शाळेत अमेरिकेला किंवा बाहेर कुठल्याही बी परदेशामध्ये शिकू शकतात. ह्यांनी मराठ्यांच्या नावावर राजकारण करून या देशातल्या मराठा, दलित, ओबीसी यांच्यावर राजकारण करून अब्जो करोडो रुपये यांनी कमावलेले आहेत. यांची प्रॉपर्टी जी आहे ते 100 कोटीच्या वर आहे. 70 कोटी, 100 कोटी, 150 कोटी, 200 कोटी. आणि अशा प्रकारचे काही जे मराठे आहेत त्यांना ही सत्ता सोडू वाटत नाही. त्यांना या गरीब मराठ्याचं काही देणं घेणं नाही. आणि हीच पोट तिडकीनं जरांगे पाटील मांडतात की आम्ही जे गरीब मराठा आहे त्याच्यासाठी आमचे जे बसलेले वरचे जे लोक आहेत हे आमच्या गरीब मराठ्यासाठी, आमच्या गरीब पोरासाठी, आमच्या आरक्षणासाठी काहीच करत नाहीत. सत्तेत बसले आणि ते कोणत्याच प्रकारच्या तिथल्या हालचाली करत नाहीत. हे आपले वरच्यावरी आपले जे बसलेले आहेत, फक्त यांना सत्ता पाहिजे अशा प्रकारची त्यांची परिस्थिती निर्माण झालेली आहे. म्हणून किंवा आपल्याला एकट्या मराठा समाजाला आपण निवडून येऊ शकत नाही अशा प्रकारची जी भूमिका घेतली ती योग्य भूमिका घेतलेली आहे. आणि या योग्य भूमिका घेतल्यामुळं आता सरकार कोण्याही पक्षाची हो, म्हणजे महायुतीची हो, महाविकास आघाडीची हो किंवा एखाद्या दुसऱ्या पक्षाची हो, ही असली तरी मराठ्यांचं जे वर्चस्व आहे ते कायम राहणार आहे. कारण मराठा आहे तर ते मराठ्यांचं जे आंदोलन आहे त्या आंदोलनाचं खच्चीकरण झालेलं नाही. ते आंदोलन कायम राहिलेलं आहे. मराठ्यांचा स्वाभिमान हा कायम राहिलेला आहे. आणि मराठा आंदोलन आरक्षणाच्या संदर्भामध्ये ज्या कोणाची सरकार येईल उद्या त्याच्या छातीवर बसण्याची ताकद ठेवणार आहे. आणि त्याच्या छातीवर बसून मराठा आरक्षणाचं काय झालं या संदर्भात त्याला प्रश्न विचारणार आहे. म्हणून आपल्याला मतदाराला सुद्धा विचार करण्याची गरज आता जी आहे की आपल्याला कुणाला निवडून द्यायचं आहे, महायुतीला द्यायचं आहे की महाविकास आघाडीला द्यायचं आहे. मतदार हा मोकळा झालेला आहे. आणि जरांगे पाटलानं जे योग्य निर्णय घेतलेला आहे की याच्यानंतर कोणाचीही सरकार आली, महायुतीची हो की त्याच्यानंतर महाविकास आघाडीची हो, तर ही जरी सरकार आली तर या सरकारच्या बी छातीवर पाय देऊन आपणाला त्यांना प्रश्न विचारता येते
किंवा आमच्या मराठ्यांच्या पोराचं काय झालं, आमच्या मराठ्यांच्या आरक्षणचं काय झालं, हे तुम्ही त्वरित लागू करा आणि आमचा जो गरीब मराठा आहे, आमचा जो पोरगा बेरोजगार आहे, आमचा जो शेतकरी आहे, तर या शेतकऱ्याचा जो पोरगा आहे, आज त्याच्यावर जो अन्याय व्हायला लागला, तर तो अन्याय दूर करण्यासाठी आंदोलन पुन्हा आपल्याला सुरूच ठेवणार आहेत आणि तो प्रश्न आणि तो जाब जरांगे पाटील त्यांना विचारणार आहेत आणि मराठ्यांनी ती ताकद आपल्याकडं ठेवलेली आहे आणि ती ताकद जशाला तशी कायम राहिलेली आहे. त्याच्यामध्ये जरांगे पाटलाची कुठल्याही प्रकारची नामुष्की झालेली नाही. जरांगे पाटलानं घेतलेला जो निर्णय आहे तो योग्य निर्णय आहे आणि तो मराठ्यांच्या हिताचा आहे, त्याच्यानंतर महाराष्ट्राच्या हिताचा आहे आणि ओबीसी आणि मराठामधली जी दुरी होती तीसुद्धा जशाला तशी कायम राहिलेली आहे आणि ओबीसी, मराठा, दलित, मुस्लिम, आदिवासी, इथला तेली, माळी, कोळी हे सर्व जो समाज आहे तो या युतीच्या सरकारमध्ये फार म्हणजे खूप तो असा त्याच्यावर कोणत्याच प्रकारचा त्याचा विकास झालेला नाही आहे आणि हे समसमान दुःखी लोक आहेत. त्यांना बेरोजगारीसाठी समसमान आहेत, शेतीसाठी आहेत, प्रत्येक गोष्टीसाठी त्यांच्या जे विकास सामाजिक व्हायला पाहिजे त्याच्यामध्ये हे सर्व समदुखी लोक आहेत आणि हे सर्व मिळून आता महाराष्ट्राच्या निवडणुकीमध्ये विचार करतील किंवा कोणता उमेदवार चांगला आहे, कोणता उमेदवार योग्य आहे आणि योग्य उमेदवाराला आपण निवडून देऊ, अशा प्रकारची भूमिका त्यांची राहील. आणि ती जर भूमिका राहिली तर मला तरी असं वाटतं की महाराष्ट्रामध्ये महायुतीमध्ये भारतीय जनता पार्टीला काय जास्त फायदा होणारा नाही. त्याच्यामध्ये शिंदेला फायदा होण्याची शक्यता आहे, परंतु महाविकास आघाडीला त्याचा भरपूर फायदा होईल, काँग्रेसला सुद्धा फायदा होईल असं चित्र आहे. असं लोकांमध्ये चर्चा आहे किंवा महाविकास आघाडी आणि याला फायदा होण्याची शक्यता आहे. परंतु आता लोक जे मतदार आहेत ते मतदार कशा प्रकारचं हे त्याच्यानंतर मतदाराच्या मनातलं काय जे गुपित आहे तर ते आपल्याला 20 तारखेला कळेल आणि 23 तारखेला त्याचे रिझल्ट येतील आणि महाराष्ट्राची येणारी जे सरकार आहे ती कशा प्रकारचे सरकार असेल, कोणत्या किती सीटा निवडून येतील हे तर गुपित आपल्याला तर नंतर आता मतदार राजाच्या मनातली जी काही गोष्ट आहे तर हे आता येणाऱ्या 18-20 दिवसाच्या नंतर आणि त्याच्यामध्ये जरांगे पाटील नंतरही आता जरांगे पाटलांना तर मॅसेज दिलेला आहे की मतदान कोणाला करायचं आहे, अन्याय आपल्यावर कुणं केलेला आहे हे तर मतदाराला माहीत आहे. तो नेरेटिव्ह फिट आहे किंवा आपण कोणाच्या विरोधात आपल्याला लढायचं आहे हे तर जरांगे पाटलांना फिक्स केलेलं आहे. त्याच्यामुळं मतदाराला काय जास्त सांगण्याची आवश्यकता नाही. मतदाराला माहिती आहे की आपल्याला आता काय करायचं आहे आणि जो निर्णय जरांगे पाटलांना घेतला तो योग्य निर्णय घेतला आणि त्या योग्य निर्णयामुळं आज जे महायुतीचे असो किंवा हे जे प्रस्थापित पक्षवाले असो, ते मोठे मोठे पक्षवाले असो, याला असं वाटत असेल की जरांगे पाटलांना माघार घेतल्यामुळं आता आम्हाला रान मोकळं झालेले नाही. आता जे हे पक्ष आहेत ते हे आता जास्त परेशान राहणार आहेत, कारण जरांगे पाटलांनी जशी माघार घेतली, कारण भारतीय जनता पार्टीवाले सांगत होते त्यावेळेस की जरांगे पाटील तुम्ही सीटा उभ्या करा ना, तुम्ही इलेक्शनमध्ये उभं राहा ना. त्याच्यानंतर तुमचे छगन भुजबळ साहेब म्हणत होते की तुम्ही सीटा उभ्या करा, इलेक्शन लढा, म्हणजे तुम्हाला कळते. पण जरांगे पाटलांनी जी खेळी खेळली, ज्याला गनिमी कावाजो म्हणतो आपण, ती खेळी खेळली, त्या खेळीमुळं आजही या महायुती आणि महाविकास आघाडी हे दोघंही परेशान आहेत. आता त्यांना कोणत्याच प्रकारची काय गॅरंटी नाही राहिली. पहिले बी गॅरंटी त्यांना नव्हती की आता हे कुणाला देतील कुणाला नाही, जरांगे पाटील कोणाला पाठिंबा देतील, त्याच्यामुळं त्यांची धाकधूक होती आणि आताही धाकधूक आहे. हे वरून भाषणं करतील मोठमोठाले, परंतु जे उमेदवार जे उभे केलेले आहेत महाविकास आघाडी आणि महायुतीचे, भारतीय जनता पार्टीचे आणि देवेंद्र फडणवीसची, ह्यालाही आताही गॅरंटी आहे की आमची सत्ता येते की नाही आणि भारतीय जनता पार्टीचं पुन्हा सरकार होते की नाही. या प्रकारची त्यांची बी अवस्था आहे. तशीच अवस्था आहे की त्यांना बा की आता आपलं खरं म्हणजे आपण पुन्हा भारतीय जनता पार्टी आणि महायुतीवाले आम्ही सत्तेत येतो की नाही की त्यांनाही गॅरंटी नाही. पण महाविकास आघाडीवाल्याला थोडं वाटते की कारण त्याचं कारण असं आहे की लोकसभेला जे झालं तसं पुन्हा महाविकास आघाडीला वाटतं की बा या विधानसभेला सुद्धा
होईल अशा प्रकारची परिस्थिती त्यांना थोडी एक आशेचं किरण आहे की बा लोक आमच्या पाठीमागं झुकतील. कारण त्याच्यासाठी जरांगे पाटलांनं पहिले सांगितलेलं आहे की आपल्याला कोणाला पाडायचं आहे आणि कोणाला निवडून आणायचं आहे, हे लोकांमध्ये मॅसेज गेलेला आहे. तर अशा प्रकारची परिस्थिती आहे मित्रांनो. आणि आता जे येणारे जे आता जे 18, 20, 19 दिवस 19 तारखेपर्यंत जरांगे पाटील काय काय निर्णय घेऊ शकतात किंवा अंतर्गत काय कोणती खेळी खेळू शकतात, कोणता गनिमी कावा करू शकतात, ते येणाऱ्या काळात आपल्याला कळेल. आणि त्याच्यानंतर 20 तारखेला मतदान होईल, 23 तारखेला हे संपूर्ण चित्र स्पष्ट होईल. आणि त्यानंतर आपणाला ॲक्च्युअल असं कळेल की खरी खेळी काय झाली आणि जरांगे पाटलांनी माघार का घेतली आणि जरांगे पाटलांनी माघार घेण्याचं काय कारण होतं. त्याचं जे काय जे आपल्याकडं कोड आहे तर ते आपल्याला 23 तारखेला उलगडेल. आणि मग जरांगे पाटीलची खेळी काय होती ही आपल्या सर्व लोकांना ती कळेल. अशा प्रकारची परिस्थिती आहे. तर मित्रांनो, हा जो एपिसोड मी आपल्यासाठी जे घेऊन आलेला आहो, तर हा माझा जर एपिसोड आपल्याला आवडला असेल तर मला लाईक करा. धन्यवाद.